रब्बे काबा, हम तेरे आगे दरख्वास्त करते हैं, इस मुल्क की हिफाजत फरमाना जो तूने हमें अता किया है, और ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआओं का है। पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले। यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करत उद्ध्वस्त केले। यानंतर पाकिस्तानाने भारताच्या 15 शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण भारताने तो हाणून पाडला। यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उडवून टाकली। भारताने पाकिस्तानमधील 12 शहरांवर ड्रोनने हल्ला केला। भारताने या हल्ल्यात लाहोरमधील रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली। भारताच्या जोरदार प्रत्युत्तरमुळे पाकिस्तान अक्षरशः रडकुंडीला आलाय। भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या कारवाईनंतर आता पाकिस्तानी संसदेवर शोककळा पसरली। भारताच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे हादरलेल्या पाकिस्तानचा खासदार ताहिर इक्बाल संसदेत अक्षरशः ढसाढसा रडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। नक्की विषय काय झाला आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया, पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राइब नक्की करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता विषयाकडे वळूया। तर विषय असा आहे, भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानामध्ये भीतीचे वातावरण पसरले। या कारवाईमुळे पाकिस्तानी संसदही हादरली आहे। माजी लष्करी अधिकारी आणि खासदार ताहिर इक्बाल हे संसदेत बोलताना रडल्याचे समोर आले। यावेळी संसदेत सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा सुरू होती। या चर्चेदरम्यान इक्बाल यांनी देवाला प्रार्थना करत मी दुआ करतो की अल्लाह हमारी हिफाजत करे असं म्हटले। त्यांच्या या विधानामुळे संसदेत एक शांतता पसरली। जब भी गई है तो गोल्ड मेडल लेके आई है एक्सरसाइज में करें, तो इसलिए जनाब स्पीकर ये बात वाजा कर देनी चाहिए, हमारी कौम यकजा है। मैं इन सब से कहूंगा कि मिल के चलो और अपने रब से रजू करो। रब्बे काबा, हम तेरे आगे दरख्वास्त करते हैं, इस मुल्क की हिफाजत फरमाना जो तूने हमें अता किया है, और ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआओं का है। आपने कायदे आजम को इंग्लैंड में मुलाकात की, ख्वाब में आए और उनको कहा कि जाओ वापस और जाके पाकिस्तान का मामला हल करो, और अल्लाह पाक इस मुल्क की हिफाजत फरमाएंगे। दुनिया में जहां भी देखें शायद हमारी कमी है, हम मजबूर हैं, हम गुनाहगार हैं, लेकिन रब्बे काबा हम तेरे हबीब के उम्मती हैं, खुदा का वास्ता हमसे रहम का मौला फरमा। ताहिर इक्बाल यांच्या या विधानामुळे पाकिस्तानातील असुरक्षितता आणि राजकीय अस्थिरता स्पष्टपणे पाहायला मिळाली। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी व्यवस्थापनेला मोठा धक्का बसलाय। ही कारवाई अत्यंत अचूक, मर्यादित व निर्णायक होती। यामध्ये दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पला लक्ष्य करण्यात आले। संसदेत यावर चर्चा सुरू असताना इक्बाल यांनी त्यांचे मत मांडण्यास सुरुवात केली। त्यावेळी ते रडू लागले। त्यांचा हा व्हिडिओ पाकिस्तान आणि भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। ताहिर इक्बाल हे पाकिस्तानच्या सैन्यात मेजर पदावर कार्यरत होते। त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला। त्यांनी पर्यावरण मंत्री, काश्मीर विधायक मंत्री आणि नंतर PMNL पक्षाचे खासदार म्हणून महत्त्वपूर्ण पदे निभावली। ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली। भारताने पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर याबद्दलचे अधिकृत निवेदन जारी करण्यात आले। पाकिस्तानने 7 मेच्या रात्री 15हून अधिक लष्करी ठिकाणांवर हल्ले केले। यात अवंतीपूर आणि श्रीनगरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। याशिवाय श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, लुधियाना, अमृतसर, कपूरथला, जालंधर, बठिंडा, फौलादी आणि भुज येथेही हल्ल्याचा प्रयत्न झाले। मात्र भारतीय लष्कराने पाकिस्तानचे सर्व हल्ले यशस्वीरित्या हाणून पाडले। यानंतर भारताने S-400 सुदर्शन चक्र वापरून जोरदार प्रत्युत्तर दिले। भारताने पहिल्यांदाच या शक्तिशाली क्षेपणास्त्राचा वापर करत ड्रोन हल्ले केले। या विषयावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।